थंडीला सुरुवात झालेली आहे आणि थंडीला एकदा सुरुवात झाली की सर्दी, खोकला असे आजारसुद्धा डोकेवर काढतात. तर त्यासाठी आज आपण अतिशय पौष्टिक, हलकं-फुलकं, तोंडाची चव वाढवणारं असं लेमन कोरिएंडर सूपची रेसिपी पाहणार आहोत. अवघ्या काही मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. तर हे सूप बनवण्यासाठी इथे काही भाज्या घेतलेल्या आहे. आता तुमच्याकडे घरामध्ये ज्या ज्या भाज्या असेल ना त्या तुम्ही इथे घेऊ शकता. आता इथे माझ्याकडे कोबी, गाजर, शिमला मिरची, हिरवी मिरची, कांद्याची पात, थोडासा कांदा, लसूण, अद्रक हे सगळे घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये घालू शकता. तर यांचं जे प्रमाण आहे ना साधारणतः एक 4-4 चमचे एवढ्या ह्या भाज्या मी इथे घेतलेल्या आहे. तर सूप बनवण्यासाठी ना इथे थोडंसं लसणाचं प्रमाण मी जास्त घेतलेले आहे, त्यामुळे अजूनच छान टेस्ट येते. तुम्हाला जर लसूण कमी आवडत असेल ना तर थोडा कमी घातला तरीही चालेल. त्यानंतर एक पातळ स्लरी आपल्याला तयार करावी लागणार आहे, जेणेकरून आपल्या सूपला मस्त असं थोडासा थिकनेस येणार आहे. आपण ज्याप्रमाणे हॉटेलमध्ये सूप पितो ना ते सूप कसं अगदी मस्त दाटसर असतं, अगदी तसंच सूप आपल्या इथे तयार होणार आहे. तर त्यामध्ये ना आपल्याला कॉर्नफ्लॉवर मिसळावं लागतं. तर इथे साधारणतः 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून ही पातळ स्लरी तयार करून घेतलेली आहे. हे अगोदरच रेडी करून घेतलं ना तर सूप बनवायला काही वेळ लागत नाही. तर इथे कढाईमध्ये साधारणतः छोटे छोटे 4 क्यूब म्हणजे एक 3 ते 4 चमचे आपल्याला बटर घ्यायचं आहे, किंवा तुम्ही इथे तेल वापरलं ना तरीही चालेल. परंतु बटरमुळे ना अगदी रेस्टॉरंटसारखी जी चव आहे ना येते. तर त्यासाठी शक्यतो बटर वापरा. आणि त्यामध्ये आपल्याला जो लसूण आपण बारीक असा कापून घेतलेला आहे तो टाकायचा आहे. काही सेकंद आपल्याला ह्या बटरवरती परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ज्या भाज्या आहे ना त्या आपल्याला टाकायच्या आहे. तर आपल्याला लेमन कोरिएंडर सूप बनवण्यासाठी ना व्हेजिटेबलचा स्टॉक बनवावा लागणार आहे. जर तुमच्याकडे असेल ऑलरेडी अवेलेबल तर तो तुम्ही यूज करू शकता, किंवा अशा पद्धतीने ताजा ताजा तुम्ही हा बनवून तुम्ही सूपमध्ये वापरू शकता. संपूर्ण ज्या भाज्या आहे ना ह्या आपल्या बटरवरती काही सेकंद परतवून घ्यायचं आहे. छान अशा परतल्या गेल्या की साधारणतः 1 ते 1.5 मिनिटं आपल्याला तरी ह्या परतवाव्या लागणार आहे. परतल्या गेल्या की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. साधारणतः आपण आता हे 2 ते 3 जणांसाठीचं सूप तयार करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला इथे 2 ग्लास एवढं पाणी लागणार आहे. त्यापूर्वी काही मसाले टाकून घेऊया. तर इथे मी पाव चमचा इथे काळी मिरी पावडर घातलेली आहे, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर जे आपले मिक्स्ड हर्ब असतात ना ते सुद्धा यामध्ये घातलेले आहे. त्यामुळे ना अजून छान अशी टेस्ट या सूपला येते. असेल तर नक्की वापरा, नसेल तर काहीच हरकत नाही, नाही वापरले तरीही चालेल. हे सगळे जिन्नस काही मिनटं मी पुन्हा एकदा परतवून घेतलेले आहे आणि त्यामध्ये 2 ग्लास साधंच पाणी घातलेलं आहे. आता हे आपल्याला छान असं उकळवून घ्यायचं आहे. अगदी 3 ते 4 मिनटं आपल्याला हे असं खळखळून उकळून उकळी काढायची आहे. उकळी आल्याच्या नंतर आपला जो व्हेजिटेबल स्टॉक आहे ना तो तयार होणार आहे. तर हा दुसराही ग्लास यामध्ये मी घातलेला आहे. साधारणतः 3 ते 4 जणांचं सूप हे आपलं आरामात तयार होतं आणि अजिबात जास्त काही वेळ लागत नाही. आता इथे मी भाज्या ज्या आहे ना अगदीच बारीक कट केलेल्या आहे. तुम्ही थोड्याशा ओबड-धोबड कट करून घातल्या ना तरीही चालेल, कारण नंतर ह्या ज्या भाज्या आहे ना आपण साईडला काढणार आहोत. कारण हे जे सूप असतं ना अगदी प्लेन असतं, यामध्ये भाज्या नसतात. भाज्यांचं जे पाणी असतं ना ते वापरलेलं असतं. जर तुम्हाला भाज्या आवडत असेल ना तर राहू दिल्या तरीही चालेल, काहीच हरकत नाही. हे पहा अगदी छान खळखळून उकळी आलेली आहे. आता हे चाळणीने आपण जे व्हेजिटेबल स्टॉक तयार केलेला आहे, म्हणजे भाज्यांचं पाणी तयार केलेलं आहे ना, हा तयार झालेला आहे. असा हा व्हेजिटेबल स्टॉक तुम्ही बनवून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि आयत्या वेळेला कुठलाही सूप बनवण्यासाठी तो वापरू शकता. तर आता ह्या ज्या भाज्या आहे ना तर ह्या तुम्ही एखाद्या पराठ्यामध्ये किंवा भाजी बनवताना वापरल्या ना तरीही चालेल. फेकून न देता तुम्ही पराठा याचा छान तयार होतो तर पराठासुद्धा तयार करू शकता. हे आपलं व्हेजिटेबल स्टॉक इथे तयार झालेलं आहे. लगेचच पुढील कृती करूया. आता इथे कढाईमध्ये हा जो व्हेजिटेबल स्टॉक आहे तो टाकून घेऊया आणि याला छान अशी खळखळून उकळी आणूया. तर आता उकळी आल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला घालायची आहे कॉर्नफ्लॉवरची जी स्लरीची सुरुवातीला आपण तयार करून ठेवलेली होती ना ती आपल्याला टाकायची आहे, ज्याने आपलं जे सूप आहे ना थोडंसं दाटसर होणार आहे. अगदी जसं रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये जर तुम्ही पिलं असेल ना अगदी तसंच तयार होणार आहे. त्यामध्ये सुद्धा कॉर्नफ्लॉवर यूज करतात, तेव्हाच हे जे सूप आहे ना थोडंसं दाटसर तयार होतं. आता जेवढं आपण तयार केलेलं होतं ना त्यातलं साधारणतः एक 4 ते 5 चमचे हे कॉर्नफ्लॉवरची स्लरी यामध्ये मिसळलेली आहे. आता हे जे सूप आहे ना जास्त घट्ट करायचं नाही, असंच पातळ ठेवायचं आहे. तुम्हाला इथे दाखवते याची कन्सिस्टन्सी, त्याच कन्सिस्टन्सीमध्ये तुम्हाला हे ठेवायचं आहे. आणि 1 मिनिट याला छान अशी उकळी आणायची आहे. आणि सगळ्यात शेवटी अगदी आपण उतरवून घेणार असू ना त्यावेळेला आपल्याला कोथिंबीर घालायची आहे, जेणेकरून कोथिंबीरीचा रंग चेंज होऊ नये, छान असा हिरवा टिकून राहावा याकरता. थोड्याशा हिरव्या मिरच्या कापून घातल्या. 1 हिरवी मिरची मी इथे कट करून
वरतून टाकलेली आहे, ती आपण फोडणीमध्ये घातलेली नव्हती आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकलेला आहे. तर आपलं हे लेमन कोरिएंडर सूप इथे तयार झालेलं आहे. आता हे जसं जसं थंड होत जाणार तसं तसं हे घट्ट होणार, यापेक्षा जास्त शिजवू नका. तर मस्त असं गरमागरम आपलं हे लेमन कोरिएंडर सूप इथे तयार झालेलं आहे. एकदा तरी जरूर ट्राय करून पहा, अगदी तोंडाची चव वाढवणार आहे. आणि ह्या थंडीमध्ये ना असं सूप जर असेल ना तर नक्कीच रिफ्रेशिंग होणार आहे. तर हे आपलं लेमन कोरिएंडर सूप इथे तयार झालेलं आहे. तर ही रेसिपी जर तुम्हाला जर आहे कुठे आवडली असेल ना तर रेसिपीला एक लाईक जरूर करा. आता रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल चॅनलवर, जर तुम्ही माझ्या नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. आता रेसिपी तर तुम्हाला आवडलीच आहे तर तुम्ही लाईक तर करणारच आहे, परंतु एक छोटी कमेंटसुद्धा द्या, जेणेकरून अजूनच नवीन रेसिपी बनवायला मला प्रोत्साहन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत.